आणि धाराशिव जिल्ह्यातला जो मुख्य आरोपी जो टायगर ग्रुपचा अध्यक्ष आहे, आम्हाला त्याला देखील एक चॅलेंज करायचं आहे. तू सुशीलभाई जाधवला टार्गेट करत असेल किंवा सुशीलभाईंवरती जो आरोप लावत असेल, तुला एक सांगायचं आहे बेटा, आम्ही मारायला घाबरणाऱ्या अवलादी नाही. टायगर ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी एक आंबेडकरी चळवळीतील एका पॅन्थरला एका व्यक्तीला मारण्यात आलं. त्यावेळेस सुशीलभाई जाधव यांनी आवाज उठवल्यानंतर सुशीलभाई जाधव यांना ते जातीवादी किडे ते फोन करून धमक्या द्यायला लागले. आम्हाला देखील एक म्हणायचं आहे, आंबेडकरी समाज कोणाच्या रस्त्यात येत नाही. आंबेडकरी समाज कोणाच्या रस्त्यात येत नाही, पण आंबेडकरी समाजाच्या रस्त्यात जर कोण येत असेल, तो कितीही मोठा असला तर त्याची पद्धतशीरपणे वाट लावायची ताकद या आंबेडकरी समाजामध्ये. आम्ही कोणाचाही समर्थन या ठिकाणी करत नाही, पण सुशीलभाई जाधव यांनी जे प्रकरण हाताळत आहे, या प्रकरणामध्ये सुशीलभाईंना धमकी देतात. आणि आम्हाला त्यांना एक म्हणायचं आहे, आज एक सुशीलभाईने या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असे अनेक प्रकारचे पॅन्थर तुम्ही एकाला धमकी देण्याचा प्रयत्न करतात ना, तर तुम्हाला समजा या महाराष्ट्रामधून आम्ही आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार. आणि तू सुशीलभाई जाधवला टार्गेट करत असेल किंवा सुशीलभाईंवरती जो आरोप लावत असेल, तुला एक सांगायचं आहे बेटा, आम्ही मारायला घाबरणाऱ्या अवलादी नाही. आमचं काळीज जर फाडलं तर निळच बाहेर पडेल, एक गोष्ट लक्षात ठेव. मग तू काय करशील आम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं नाही, पण आंबेडकरी समाजाच्या कोणी पण वाटत असेल ना, त्याला फाडायची ताकद आमच्या आंबेडकरी समाजामध्ये. आणि आंबेडकरी